मॅडमची एनर्जी तर डाऊन झाली। रक्षकाला मी या ठिकाणी अभिवादन देण्यासाठी आलेली आहे। आज आपल्या सर्वांना माहिती आहे की क्रांतिसूर्य बोधिसत्व महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। ही जयंती खरं तर 8 दिवसापूर्वी सुरू होते आणि दिवाळीपर्यंत चालते। फक्त भारतात नाही, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण विश्वभरामध्ये जी आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आहे ती जयंती या ठिकाणी साजरी केली जाते। आपल्या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही जी आपल्या सगळ्यांना जी मूलभूत जे आहेत ते अधिकार बाबासाहेबांनी दिले आणि मला अपेक्षा आहे की आज ज्या वेळेला आपण जाणतो की बाबासाहेबांचा उल्लेख त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी हे देशाचं संविधान जे आहे ते देशाला अर्पण करत आहेत आणि जे हे हात जे देशाचं संविधान सांभाळणार आहे ते हातावर देशाचं संविधान कसं असेल ते अवलंबून आहे। आणि म्हणून आज देशामध्ये ज्या वेळेला जातीपातीचं, धर्माचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम केलं जात आहे। महाराष्ट्र ज्याला छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आहे तो या ठिकाणी जो आहे एक वारसा आहे आणि त्या महाराष्ट्रामधलं पुरोगामित्व आणि प्रगत राहिलं पाहिजे ही मला या ठिकाणी अपेक्षा आहे। पण दुर्दैवाने आज आम्ही बघतो की सामाजिक सलोखा राजकारण त्या ठिकाणी वाढत आहे आणि अशा वेळेला मला सांगायला पाहिजे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं मी प्रथमतः भारतीय, द्वितीयतः भारतीय, अंततः मी भारतीय नाही। त्यामुळे भारताच्या लोकांना आणि भारताला कसं प्रेम देता येईल, भारताला कसं त्या ठिकाणी प्रलुप्त करता येईल, मोठ्या प्रमाणामध्ये विकास करता येईल या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये काम व्हावं। मी या ठिकाणी ज्यावेळेला अभिवादन केलं त्यावेळेला मी हीच प्रेरणा आणि निर्धार व्यक्त करते की त्या ठिकाणी जे आहे ते आज बाबासाहेबांनी जे आम्हाला शिकवलं आणि बाबासाहेबांच्या शिकवणी आणि प्रबोधनातून आम्ही जे घडलो, कारण वर्षा गायकवाड या ठिकाणी पोहोचण्यामागची सगळ्यात मोठी पुण्याई कोणाची असेल तर बाबासाहेबांची। आणि त्यामुळे जे आम्ही यापर्यंत पोहोचले त्या भारताला आम्ही काय देऊ शकतो आणि भारताला आम्ही एकत्र कसं ठेवू शकतो, अखंड कसं ठेवू शकतो आणि समृद्ध कसं करू शकतो या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा काम। हिंदूच्या संदर्भामध्ये सातत्याने तुम्हाला माहिती आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी एक कमिटी बनली, आम्ही पुतळा बाबासाहेबांचा असेल किंवा इतर गोष्टी त्याचं सातत्याने आम्ही प्रत्येक हप्त्याला मिटिंग करून फॉलोअप करत होतो। मला माहिती आहे मागच्या वेळेस सांगितलं होतं 2025मध्ये हा जे आहे त्याचं उद्घाटन केलं जाईल, आता सांगत्या 2026मध्ये याचं उद्घाटन केलं जाईल। खरं तर आमच्या याला खूप गोष्टी आमचा याच्यावरती प्रश्न आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो पुतळा होतोय त्याच्यावरती खूप लोकांच्या त्या ठिकाणी ऑब्जेक्शन आहे, त्याच्याबद्दल सूचना घेतल्या पाहिजे, त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे। आणि महत्त्वाची गोष्ट आहे की चैत्यभूमीसाठी ज्या हिंदू मिलसाठी आपण जे बघतोय की त्या स्मारकासाठी जो पैसा आहे तो पैसा कुठून येतोय, तो आपला पैसा जो आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून चाललेला आहे। आणि जो आम्हाला अपेक्षित आहे की बाबासाहेब हे कुठल्या एका समाजापुरते मर्यादित नव्हते, बाबासाहेब हे सगळ्यांचे आहेत आणि त्यामुळे यासाठी बजेट वेगळ्या तऱ्हेने घेतलं गेलं पाहिजे, याच्यावरती लक्ष घेतलं गेलं पाहिजे, केंद्रित केलं पाहिजे। ज्या तऱ्हेने त्याच्या मिटिंग होत होत्या दुर्दैवाने त्या होत दिसत नाहीत, लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं जात नाही आणि त्यामुळे माझ्याकडे खूप लोकांनी त्या संदर्भामध्ये तक्रारी व्यक्त केलेल्या आहेत की हा जो सामाजिक न्यायाचा पैसा समाजाच्या विकासावर खर्च केला पाहिजे, म्हणजे कामावरती खर्च केला पाहिजे, मुलांच्या शिक्षणावरती खर्च केला पाहिजे आणि जो बाबासाहेबांच्या लागणाऱ्या हिंदू मिलचा पैसा हा राज्य सरकारने जनरल बजेटमधून सुद्धा त्या ठिकाणी दिला पाहिजे। दुर्दैवाने आम्ही बघितलं की मधल्या काळामध्ये एका वेगळ्या योजनेसाठी सुद्धा पैसा डायव्हर्ट केला गेला। त्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं आहे सरकारला की आमचं हे काय म्हणतं आमची अस्मिता आहे, आमचं आधारस्थान आहे, आमचं दैवत आहे आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे की चैत्यभूमीचं बरोबर बाजूला असलेले हिंदू मिल हे कधी त्या ठिकाणी होणार। आम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं 2024ला होणार, नंतर सांगितलं 2025ला होणार, आज तुम्ही सांगताय 2026ला होणार। एक्झॅक्ट सरकारची भूमिका काय, सरकारची याबद्दल दुर्लक्ष तर होत नाही ना आणि सरकार यामध्ये गंभीर आहे का, हा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून अनुयायी म्हणून बाबासाहेबांची मी त्यांना सांगू इच्छिते की एक वेळ अशी येईल की लोक तिथे घुसतील आणि त्या ठिकाणी लोकच होऊन त्या ठिकाणी पुढाकार करण्याचे स्मारक होईल। नरेंद्र मोदींना हिसारमध्ये भाषण केले आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। बाबासाहेबांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केलं, काँग्रेस बाबासाहेबांना नाही, मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांना बाबासाहेब कळलेच आहेत का मुळात, कारण ज्या तऱ्हेने देशामध्ये राजकारण चालू आहे किंवा ज्या तऱ्हेने आपण बघतोय द्वेषाचं राजकारण चालू आहे, मणिपूरची घटना होते, बाकीच्या घटना होतात किंवा हाथरस होतो, उन्नाव होतो, तेव्हा ते कधीच बोलत नाहीत। ज्या वेळेला त्यांच्याच पक्षामधला कोणीतरी त्या ठिकाणी एका आदिवासीवरती लघुशंका करतो ते कधीच बोलत नाहीत। ज्या वेळेला मागासवर्गीयावरती अन्याय होतो तेव्हा ते कधीच बोलत नाहीत। जेव्हा संविधानावरती हल्ला होतो ते कधीच बोलत नाहीत। जेव्हा त्यांचेच खासदार, त्यांचेच आमदार ज्यावेळी म्हणतात की आम्ही संविधान बदलण्याची भाषा करतात तेव्हा ते काहीच बोलत नाहीत। देशाच्या बाहेर जाऊन तथागतांचं दर्शन करतात, देशाच्या बाहेर जाऊन महात्मा गांधीजींचं नाव घेतात, आम्ही देशाच्या संविधानाला हात लावून आणि असं म्हणतात, पण ज्या वेळेला देशाच्या संसदेचं उद्घाटन व्हायचं त्यावेळी राष्ट्रपतींना बोलवलं जात नाही महामहिमला। श्रीरामांच्या ज्यावेळी मंदिराचं उद्घाटन होतं त्यावेळी सुद्धा जे आहे ते महामहिम राष्ट्रपतींना बोलवलं जात नाही। ज्यावेळी संविधानाची प्री हॅम्बलची ज्या प्रतिकृती येते